कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 24 अर्धनारीश्वर तत्वाचे विवरण। नंतर मी श्री धर्मगुप्तांना शिवांचे विविध अलंकार शस्त्रे यांची काही अंतस्थ अर्थ असल्यास ते वर्णन करण्याची प्रार्थना केली। त्यावर धर्मगुप्त म्हणाले, शंकरभट्टा, गणपतीची पाश व अंकुश ही प्रमुख आयुधे आहेत, तसे सुदर्शन चक्र हे विष्णूचे प्रमुख आयुध आहे। त्याप्रमाणे श्री शंकराचे त्रिशूल हे महत्त्वाचे आयुध आहे। त्रिशूलाला 3 अणुकुचीदार टोके असतात, ती अग्निज्वालांच्या रूपात असतात। ही सर्व तिन्ही टोके त्यांच्या मुळाशी एकत्र जोडलेली असतात व त्याखाली एकच शूलाचा आकार असतो। ती 3 टोके सत्व, रजस व तमोगुण दर्शवितात। वस्तुतः त्यांचे ऐक्य त्रिगुणातीत आहे। हा अंतस्थ अर्थ त्रिशूल दर्शवितो। केवळ तोच नव्हे, श्वास हा इडा व पिंगला या नाड्यांमधून वाहत असतो आणि मस्तकातील भूमध्य बिंदूस पोहोचत असतो। या 3 इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांचे केंद्र हे ब्रह्मज्ञानाचे असून त्यास त्रिवेणी संगम असे म्हणतात। हा त्रिशूलचा अंतस्थ अर्थ आहे। शिवांचा दुसरा अलंकार म्हणजे नागाभरण। कुंडलिनी शक्ती सामर्थ्यवान होते तेव्हा अष्टसिद्धी प्राप्त होतात। कुंडलिनी सर्पाच्या आकाराची असते। ते अशा प्रकारे सूचित करण्यासाठी भगवान शंकरांना नागाभरण असे नाव दिले आहे। शिवांना ईश्वर असेही नाव दिले जाते। या सर्व महासिद्धी सर्पांप्रमाणे धोकादायक आहेत। शिव त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवून जगत कल्याणास्तव विनियोग करीत असल्याने त्यांना ईश्वर हे नावही प्राप्त झाले। शिवांच्या त्रिशूळाचा डमरू मानलेला असतो। नाद हा आकाशाचा गुण म्हटला जातो। नाद लहरी आकाशात प्रवेश करतात। आपण मंत्रजप करतो किंवा ऐकतो तेव्हा लहरी निर्माण होतात। ती प्रकंपने आपल्या कानांमध्ये भगवान शिवांच्या डमरूच्या आवाजाप्रमाणे नाद निर्माण करतात। मंत्राचा पुनरुच्चार योग्यास आनंद देतो। त्या अवर्णनीय आनंदात तो नाचतो। याचे प्रतीक म्हणूनच परमेश्वर डमरू धारण करतात। 2 भुवयांच्या मध्यावर असलेले आज्ञाचक्र सर्व ज्ञानाचे केंद्र असते। ज्ञानी पुरुषाला अंतेंद्रिय दृष्टी प्राप्त होण्यासाठी ही ज्ञानकेंद्र विकसित व्हावे लागते। या चक्राद्वारेच योगी भूत, भविष्य व वर्तमान समजू शकतो। हे आज्ञाचक्रच परमेश्वराचा तिसरा नेत्र आहे। हा ज्ञाननेंद्र विकसित झाला की मदन म्हणजे कामदेवतेचे दहन करणे शक्य होते। शिव हे स्मशानात राहतात असे म्हणतात। योगाग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योग्याला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो। ज्ञानाची तुलना पांढऱ्या रंगाशी करतात, तीच विभूती होय। मनुष्याचे विचार व वासना यांचे शमन झाल्यावर त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होते। त्यामुळे आनंदाची निष्पत्ती होते। ज्ञानाची शुद्धी 4 प्रकारे होते, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक आणि मानसिक। हे दर्शविण्यासाठी शिवाचे भक्त 4 विभूती रेषा कपाळावर लावतात। शिलाजीत नावाची मुरंब्यासारखी दिसणारी दिव्य औषधी असते। हिचे सेवन करणारे चिरतरुण राहतात। प्राचीन काळात शिलाद नावाचे एक महर्षी खडे खाऊन राहत होते। ते नंदीश्वर म्हणून अवतरले। श्रीकृष्णांचा जन्म वृषभ राशीतील रोहिणी नक्षत्रात झाला। आद्रा नक्षत्र हे रुद्राचे स्थान आहे। मिथुन राशी ही उमा महेश्वराचे अर्धनारीश्वर तत्व दर्शविते। या अगोदर आकाशात वृषभ राशी दिसते। तो वृषभ नंदीश्वर आहे। नंदी धर्माचे स्वरूप दर्शवितो। निम्न प्रकृतीचा व कामाचे प्रतीक असलेल्या मन्मंथाचे शिवांनी दहन केले। नंतर मन्मंथ अनंग झाला व उच्च प्रकृतीच्या दाम्पत्य धर्माशी संलग्न झाला। त्यामुळे श्रीकृष्ण उपमन्यू मुनींचे शिष्य झाले। त्यांनी अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली व त्यांना शिवांच्या कृपेने रुक्मिणी देवीद्वारा प्रद्युम्न नावाचा पुत्र झाला। या प्रद्युम्न म्हणाला त्याच्या पूर्वजन्मी निम्न प्रकृतीचा मन्मंथ म्हणत होते। ही वृषभ राशी मन्मंथ व काम या दोघांचे स्थान आहे। धर्मबद्ध असलेल्या सर्व कामना उन्नत प्रकृतीच्या असतात। त्यांची पूर्तता करणे धर्मविहित आहे। हे माहिती होण्यासाठी वृषोत्सर्जन नावाचा विधी करतात। शंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघांप्रमाणे धोकेदायक असतात। शिवानी त्यांना आपल्या ताब्यात ठेवले। वाघ हे शक्तीचे वाहन आहे। परमेश्वराने शक्तीला पत्नी म्हणून ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून ते व्याघ्रजिन धारण करतात। जगाचे शुद्धीकरण करणारी, शिवांच्या जटेत राहणारी पवित्र गंगा नदी ही शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर वाहणारी प्रज्ञा व अमरत्वाची प्राप्ती यांचे प्रतीक आहे। याप्रमाणे नित्य प्रसन्नत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आल्हाददायी स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे।
म्हणून त्या चंद्रकलाधराचे स्वरूप हे अमर्त्यत्वाची प्राप्ती आणि अनिर्वचनीय आनंद यांचा स्रोत आहे. माणसाला जीवन देणारी जीवनशक्ती 2 भागात विभागलेली असते. स्त्रीच्या गर्भाशयात बीजांड रूपात व पुरुषात वीर्य म्हणून ती स्थित असून या दोन्हीच्या संयोगाने जीवाची निर्मिती होते. अर्धनारीश्वर तत्वाचा हा गभितार्थ आहे. तथापि निर्मिती प्रक्रियेत गांडुळामध्ये माता व पिता या दोन्हींचे गुणधर्म असतात. पुरुष व स्त्री या दोघांमध्ये स्त्री तत्व व पुरुष तत्व यांचे सह अस्तित्व असते. शरीराच्या उजव्या बाजूस पुरुष शक्ती व डाव्या बाजूस स्त्री शक्ती वास करते याची नोंद घेतलीच पाहिजे. हे जाणले पाहिजे की उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्ती पिंगला नाडी असते व डाव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्ती इडा नाडी असते. प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास शरीरात उष्णता वाढते म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शरीरात शीतलता मिळते म्हणून तिला चंद्रनाडी म्हणतात. कालपुरुषाच्या शरीरातील राशीचक्रात मेष राशीपासून तूळ राशीपर्यंत उष्णता देणारे 6 महिने सूर्यनाडी समजले जाते. अश्विनपासून फाल्गुनपर्यंतचे 6 महिने चंद्रनाडी असे समजले पाहिजे. चंद्र सूर्याच्या गतीमुळे पौर्णिमा आणि अमावास्या यांची निर्मिती होते हे जाणले पाहिजे. योगी प्राणायाम साधनेने कालचक्रातील सर्व कला प्राप्त करतो. त्याला कालज्ञान अर्थात भूत भविष्य व वर्तमान यातील प्रत्येक बाबीचे ज्ञान होते. या कालचक्रालाच अर्धनारीश्वर तत्व किंवा अविभक्त जोडी असे समजले जावे. दिवस व रात्र, पौर्णिमा व अमावास्या व इतर बाबी या एकानंतर एक दृश्यमान होत असतात. एक दुसऱ्यावर अवलंबून असतो. रात्र नसेल तर दिवस व दिवस नसेल तर रात्र असू शकत नाही. अर्धनारीश्वर म्हणून संबोधले जाणारे आई वडील या अनंत सृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत आहेत. शिवांना संवारक म्हणण्याचा अंतस्था अर्थ जुनी सृष्टी जाते व नवीन सृष्टी येते हा आहे. सृष्टीतील बदल सहजपणे होतात. नूतन सृष्टीचा आविर्भाव होणे, ती काही काळापर्यंत त्यात टिकणे व तिचा पुन्हा लय होणे अटळ असते. अर्थवर्ण वेदात उल्लेखिलेली सर्व अस्त्रे, शस्त्रे व मंत्र यांच्या सिद्धीसाठी या अस्त्र शस्त्र विद्यांचे अधिपती ईशान रुद्र यांचा अनुग्रह मिळविणे आवश्यक असते. नंतर मी आर्द्रा नक्षत्र व शिवपार्वती यांच्यातील घनिष्ठ संबंध याविषयी सविस्तर माहिती सांगण्याची प्रार्थना श्री धर्मगुप्तांना केली. त्यांनी पुन्हा निवेदन सुरू केले. रुद्र हातात बाण घेऊन पळत्या हरणाची शिकार करण्यासाठी पाठलाग करणाऱ्या शिकाऱ्याच्या रूपात दिसतात. ही आकृती आकाशात आर्द्रा नक्षत्रात दिसते. तो शिकाऱ्यासारखा दिसतो. ग्रह संचाराचा प्रभाव. या मृगव्याध रुद्राचे रूप या नक्षत्रात मिथुन आणि कर्क राशीच्या पलीकडे दूरवर कोपऱ्यात दिसते. या नक्षत्राच्या जवळ शनी, मंगळ व केतू यांसारख्या पापग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्धे आणि संहार घडतात. देव व दैत्यांचे संग्राम व महाभारत युद्ध ही अशा ग्रहस्थितीत झाली. कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्यबाण धारण केलेल्या उग्र मूर्ती असलेल्या रुद्राचे मन्युदेवता रूप असे वेदांनी वर्णन केले आहे. त्या रुद्रमूर्तीचे आयुध त्रिशूल नाही, फक्त धनुष्य हे त्यांचे आयुध आहे. माघ मासातील अमावास्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात. महिन्यात अमावास्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात. शनी प्रदोष समयी शिव आराधनेचे फळ आणि शनी ग्रह दोषाचे निवारण. महाशिवरात्री मंगळवारी आल्यास ती अत्यंत महत्त्वाची असते. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनी त्रयोदशी म्हणतात. शनीमुळे निर्माण झालेल्या विविध आपत्ती व प्रारब्ध दोषांचे निवारण होण्यासाठी शनी त्रयोदशीला शिवार्चन करून तिलदान केले पाहिजे. शिव शनीची अधिदेवता आहे म्हणून तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदोष निघून जातात. शनिवारी प्रदोष समयी शिव आराधना केल्यास समस्त कर्मदोष रहित होऊन आपणास सुखशांती लाभते. कारण शिव हे शनीचे स्वामी आहेत. शनी कर्माची फळे अनुभवायास कारणीभूत आहेत. शिव हे संहार घडवितात. प्रत्येक व्यक्तीने शनी प्रदोष समयी शिव आराधना केली पाहिजे. ही आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्मांच्या महापापांचे भस्म करून शुद्ध, नूतन, दिव्य, तेजोमय शुभ स्पंदनांनी
मन, बुद्धी, अहंकार, चित्त यांची आत्मशुद्धी करून नवजीवन प्राप्त करून देते। हे सर्व सर्वोच्च लाभ प्राप्तीसाठी शनी प्रदोष समयी शिव आराधना केली पाहिजे। वरील पद्धतीने शनीचा राग शांत होतो। शनिवारी रात्रीच्या वेळी ज्या जीवाला दुर्दैवी करणाऱ्या दुष्कर्मांची अदृश्य स्वरूपात असणारी गडद काळ्या रंगाची नकारात्मक शक्ती महाकालाची शक्ती असलेल्या महाकालीच्या ठायी असते। दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सूर्यमंडलातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा आध्यात्मिक साधकास अनुग्रह प्राप्त होतो। याच वेळी अध्यात्म साधकाच्या नूतन जीवनाची सुरुवात होते। त्याच्या अशुभ कर्माच्या पापांचे ढिगारे श्री परमेश्वराच्या योगाग्नीत जाळले जातात। पंचभूतात्मक शिवस्वरूप। शिव हे पंचभूतात्मक आहे। आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असते। याचे प्रतीक म्हणून अध्यात्म साधक पार्थिव लिंगाची पूजा करतात। स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व आहे। याचे प्रतीक जललिंग असते। मणिपूर चक्रात अग्नितत्व असते। त्याचे प्रतीक ज्वाललिंग आहे। यालाच हिरण्यस्तंभ असे सुद्धा म्हणतात। हृदयातील अनाहत चक्र हे वायू तत्वाचे स्थान असते। वायुलिंग हे त्या वायू तत्वाचे प्रतीक आहे। आकाशाचे स्थान असलेल्या कंठातील विशुद्ध चक्राला चिदंबर लिंग असे म्हणतात। आकाशलिंग म्हटल्या जाणाऱ्या चिदंबर लिंगाला कोणताही आकार नसतो। या पंचलिंगाची आराधना, पूजा व दर्शन हे अत्यंत फलप्रद असते। चिदंबर क्षेत्रात जे पडद्याच्या मागे लपलेले आहे त्यास चिदंबर रहस्य म्हणतात। पडदा उचलल्यावर काहीच दिसत नाही। शुद्ध आकाश हे शिवांचे आत्मलिंग होय। हृदय हे चित्तस्थान आहे आणि म्हणून आकाशाच्या या क्षेत्रात आत्मा राहतो। वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो। जे योगी एकाग्र चित्त होऊन ध्यानात आपल्या आत्मस्वरूपाकडे एकाग्र नजरेने पाहतात त्यांचे हृदय आकाश उघडते। त्या हृदयात संपूर्ण सृष्टी, सर्व ब्रह्मांडे, नक्षत्रे, ग्रह इत्यादी दिसतात। ऋण म्हणजे पाप, अरुण म्हणजे निष्पाप। परमेश्वर हृदयाच्या आकाशात राहतो। परमेश्वर अरुणाचलामध्ये अरुणाचलेश्वराच्या रूपात, अरुणाचल पर्वत रूपात, एका महासिद्धाच्या रूपात आहे। त्यांच्या दर्शनाने सर्व पापांचा क्षय होतो। तेच अरुणाचलेश्वर मानवाकृतीमध्ये पिटिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले आहेत। ते आपल्याला मुक्त करण्याच्या उद्देशाने सध्या कुरुगड्डीमध्ये दिव्य महात्म्याने तळपत आहेत। कुरुगड्डी अरुणाचल पर्वतासमान आहे। अर्धनारीश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत। अरुणाचलातील महासिद्ध या यतीश्वर रूपात देखील आहेत। ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे तसेच कुरुगड्डी सुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ रूप आहे। ज्याप्रमाणे शिवांमधील शक्ती अरुणाचल शिवलिंगात आहे त्याप्रमाणे शिवांच्या शक्ती श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत। अरुणाचलातील महासिद्धाच्या रूपातील परमेश्वराचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपातील महासिद्धाचे दर्शन सुलभ आहे। तेव्हा मी धर्मगुप्तांना विनंती केली, महाराज, मी श्रीपाद हे पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचे संयुक्त स्वरूप आहेत असे ऐकले होते, परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप आहेत असे सांगितलेत। शनी प्रदोष समयी केलेली शिव आराधना अतिशय पुण्यदायी असते असे तुम्ही सांगत आहात। हे सर्व मला खूप गोंधळात टाकणारे आहे। कृपया विवरण करावे। त्यावर्षी धर्मगुप्त स्मित करीत म्हणाले, महोदय, श्रीपादांचे दिव्य तत्व सप्त ऋषींना सुद्धा अवगत होऊ शकत नाही, तरी पण माझ्या कुवतीनुसार तुम्हाला विवरण करतो। श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगापासून आहेत। त्यांनी दशरथाला वर दिले, मी श्रीरामचंद्र म्हणून जन्म घेईन असे त्यांनी सांगितल्यामुळे त्यांची कौसल्यातनय श्रीराम म्हणून देखील पूजा होऊ शकते। काही काळपर्यंत श्री व्यंकटेश्वर स्वामींची शक्ती स्वरूप म्हणजे बाल त्रिपुर सुंदरी म्हणून आराधना झाली। काही काळानंतर शिवस्वरूपात त्यांची आराधना काही दिवस केली गेली। काही लोकांनी त्यांची सुब्रमण्यम स्वामी म्हणून अर्चना केली। त्यानंतर भगवान श्री रामानुजांच्या पुढाकाराने वैष्णवांकडून श्री महाविष्णू म्हणून त्यांची आराधना करण्यात येत आहे। बौद्ध त्यांना महाशून्य म्हणतात। ते साक्षात दत्तप्रभू आहेत। हे स्वामी या मायावी सृष्टी नाटकाचे अत्यंत कुशल सूत्रधार आहेत। अध्यात्म साधकांनी त्यांना कोणत्याही पद्धतीने साथ घातली तर ते त्यांच्या हाकांना प्रतिसाद देऊन आपल्या लीला दर्शवितात व त्यांचे रक्षण करतात। याद्वारे मीच फक्त परमेश्वर आहे असे ते सिद्ध करतात।
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जगात वावरत असलेले तेच आहेत. श्रीपादांच्या शरीराच्या डाव्या भागात शक्ती संचार करते व उजव्या भागात शिव संचार करतात, म्हणून ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती मातेचा वास असतो. हृदय हे दयेचे प्रतीक आहे. ते अनाहत चक्राचे स्थान आहे. येथून शक्ती ऊर्ध्व चक्रांकडे त्याचप्रमाणे अधोचक्रांकडे जाते, म्हणून ते अन्य दिव्य चैतन्यमय शरीरात श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर आहेत. ते वाणी व हिरण्यगर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत. पुरा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही वाणीची स्वरूपे आहेत. त्या स्वरूपात वाणी स्वतःला व्यक्त करते. या सर्व वाणी त्यांच्या जिभेवर राहतात. वाणी माता व हिरण्यगर्भ यांचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत राहतात. ते एकाच वेळी चैतन्याची 3 भिन्न स्वरूपे धारण करतात. हेच खरे चिदंबर रहस्य आहे. त्यांचे शरीर व अन्य कोणतेही शरीर यांच्यामध्ये कोणत्याही मोजमापात साधर्म्याचा थोडासा देखील स्पर्श नाही. ते एकाच वेळी वाणी, हिरण्यगर्भ, शिवपार्वती व पद्मावती श्री व्यंकटेश्वर यांच्या चैतन्याची शरीरे धारण करतात. त्याबरोबरच त्यांनी वरील स्वरूपांच्या आतील असलेले श्रीपाद श्रीवल्लभ नामक चैतन्य शरीर धारण केले. ही त्यांची योगमाया आहे, वैष्णवमाया आहे. हे त्यांचे चिदंबर रहस्य आहे. त्यांना द्वैत किंवा अद्वैत किंवा विशिष्ट अद्वैत पंथाचे मानता येऊ शकते. वरील सर्वांच्या अतीत असेही त्यांना मानता येऊ शकते. त्याचे कारण त्यांची योगमाया व वैष्णवमाया यांना मर्यादा नाही. ज्यांनी जगन्मोहिनीचे रूप घेऊन फक्त देवतांना समृत वाटले, ज्यांनी आपल्या मोहिनी रूपात परमशिवांना आकृष्ट केले, ज्यांनी मन्मथ यांची आवश्यकता पडू न देता मोहविले आणि ज्यांनी धर्मशास्त्र यास जन्म दिला, त्यांना काय अशक्य आहे? मीच हे मोहिनी रूप आहे, मी धर्मशास्त्र देखील आहे असे म्हणून ज्ञान देणाऱ्या प्रभुदत्तांना काय अशक्य आहे? स्वतः परमात्मा म्हणाले होते की मी मायेद्वारे स्वतःला निर्माण करीन, नाही का? जे मोहिनी रूप होते त्यांनी स्वतःलाच धर्मशास्त्र म्हणून निर्माण केले. वा, काय हे चातुर्य! असे म्हणून त्यांनी मला विस्मयचकित केले. अध्याय 24 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.